कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। अकारण करुणावरुणारे भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं
त्याचाच अनुवाद केलेल्या परमपूज्य स्वामीजींच्या पवित्र वाङ्मयीन कृतीचं श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामतीचे तत्वचिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि 14वा अध्याय आपला पूर्ण झालेला आहे. आज 14व्या अध्यायाचं थोडंसं सिंहावलोकन आपल्याला करायचं आणि मग पुढे आपल्याला 15व्या अध्यायापासून आजचा विचार आरंभ करायचा आहे. माऊलींनी 14व्या अध्यायात प्रारंभी सद्गुरूंची स्तुती केली आहे आणि या स्तुतीमध्ये सद्गुरू कशी असावेत, गुरूंचं पारमार्थिक स्वरूप कसं असतं, जिज्ञासूने सद्गुरूकडे कोणत्या दृष्टीने बघावं, गुरुविषयी शिष्याची विनम्र वृत्ती कशी असावी, सद्गुरूंना काय मागावं इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या स्तुतीमध्ये सापडतात. आणि म्हणूनच ज्ञानोबाराय म्हणतात की माझे श्री गुरु आचार्य आहेत, समस्त देवांमध्ये श्रेष्ठ आहेत, ज्ञानाची पहाट करणारे सूर्य आहेत आणि चतुर्दश लोकांचे अधिष्ठान आहेत, अशी बहारीची स्तुती करून शेवटी म्हणतात की हे श्री गुरु म्हणजे परमार्थ दृष्टीने परावाणीलाही अगम्य आहेत. असं असल्यामुळे त्यांची वैखरी वाणीने स्तुती कशी करता येईल, याकरता स्तुती सोडून त्यांच्या चरणी नतमस्तक होणं हेच अधिक योग्य आहे, असा विचार मांडलाय. पुढे असं सांगतात की पारमार्थिक ग्रंथाची निर्मिती ही विद्वत्तेच्या किंवा स्वबुद्धीच्या सामर्थ्याने करता येत नसते. त्याकरता श्री गुरु कृपाच लागते आणि हे तत्व ज्ञानोबारायांनी चांगलं जाणलेलं होतं आणि यामुळे त्यांनी आता कृपा भांडवल सोडी, भरी माझी मतीची पोतडी, करी ज्ञान पद्य जोडी थोरा माते, अशी प्रार्थना आपल्याला केलेली पाहायला मिळते. आणि अशी प्रार्थना करून पुढे अध्याय संगती पहिले सांगितली. 13वा अध्याय आणि 14वा अध्याय यांच्यातली संगती काय आहे, तर 13व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि त्याच्या उत्तरात दाखल असलेला 14वा अध्याय त्याची संगती सांगतात की 13व्या अध्यायामध्ये क्षेत्रज्ञाच्या संयोगापासून जगत निर्माण होतं असं सांगितलं होतं आणि आत्मा हा गुणांच्या संगतीने संसारी जीव होतो असं देखील सांगितलं होतं. मग यावर साहजिकच अशी एक शंका निर्माण होते किंवा आकांक्षा निर्माण होते की असंग आत्म्याला गुणसंग कसा, एक त्याला सुखदुःखांचा भोग कसा, दोन त्या आत्म्याला गुण म्हणजे एकंदरीत गुण किती, तीन आणि ते गुण बांधतात कसे, चार आणि या गुणातीताची लक्षणं कोणती. तर अशा पद्धतीचे जे काही प्रश्न निर्माण होतात त्या प्रश्नांच्या उत्तरादाखल हे त्यांचं विस्तार आणि विवरण करण्याकरताच हा 14वा अध्याय आलेला आहे. म्हणून आरंभाला भगवान असं म्हणालेत की अर्जुना, आता मी तुला परज्ञान सांगतो. एरवी ज्ञान हे आपलंच आहे म्हणजे आत्म्याचंच आहे, पण ऐहिक आणि पारलौकिक भोगांच्या आसक्तीमुळे ते जणू काही आपल्यापासून दुरावल्यासारखं आहे. ज्या ज्ञानामुळे जगातले सर्व ज्ञान स्वप्नवत मिथ्या ठरतात, किंबहुना ज्या ज्ञानाने देहाचं बळ ओलांडून म्हणजे देहाचं तादात्म्य नष्ट करून परमात्मा रूप होता येतं, किंवा ज्या ज्ञानाने जीव हा परमात्मा रूप झाला असता त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही, असं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुला सांगतो. वस्तुतः जीव हा परमात्मा रूप असूनही त्रिगुणरूपी पारध्याने देह जाळ्यामध्ये त्याला अडकवलंय. हे कळण्याकरता म्हणून भगवंतांनी या अध्यायामध्ये सर्वात प्रथम सृष्टी प्रक्रिया सांगितलेली आहे.
ही सृष्टी प्रक्रिया सांगत असताना सांगतात की ज्याला गीतेमध्ये महद्ब्रह्म म्हटलंय, ज्याला योगशास्त्रात अव्यक्त म्हणतात, सांख्यशास्त्रामध्ये प्रकृती म्हणतात, उपनिषदामध्ये माया म्हणतात, त्याला ज्ञानोबाराय अज्ञान असं म्हणतात. ज्याच्यामध्ये जगाचं भ्रमज्ञान नाही आणि ब्रह्माचं प्रमाज्ञान नाही, त्याला अज्ञान असं म्हणायचं आहे. आणि अशा या अज्ञानाचा अनुभव क्षेत्रज्ञ जीवाला आहे. कारण जीवाला मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म मला कळत नाही असं वाटतं. अर्थात तात्पर्य काय, तर अज्ञानाच्या अस्तित्वाला जीवरूपाने चैतन्याची सत्ताच कारण आहे. यानंतर 14व्या अध्यायामध्ये एकंदरीत 3 वाद प्रमुख रीतीने सांगितले गेलेले आहेत. पहिला आहे दृष्टीसृष्टीवाद, दुसरा आहे सृष्टीदृष्टीवाद आणि तिसरा आहे ब्रह्मदृष्टीवाद. तर या वादांचं स्वरूप थोडक्यात मी आपणास सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिला आहे दृष्टीसृष्टीवाद. म्हणजे जीव हाच स्वाश्रित अज्ञानाद्वारा सृष्टी करतो. स्वाश्रित म्हणजे स्वतःच्या आश्रयाने असलेलं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या द्वारा सृष्टी करतो. मग जीवाची दृष्टी ही स्वतःच्या ब्रह्मस्वरूपापासून जेव्हा चळते म्हणजे बाजूला जाते, तेव्हा जीवाला द्रष्टुत्व प्राप्त होतं. आणि त्या द्रष्टुत्वाच्या आश्रयाने जेव्हा दृष्टी निर्माण होते, त्याच वेळेला सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे दृष्टी नसते तेव्हा सृष्टीही नसते. दृष्टी या शब्दाचा अर्थ ज्ञान घ्या. ज्या वेळेला ज्ञान नाही त्यावेळेला सृष्टीही नाही. मी घटाचं उदाहरण त्यावेळेला देऊन आलेलो आहे. उदाहरणार्थ, स्वप्नात कोणतेही पदार्थ ज्ञानाच्या पूर्वी नसतात, ज्ञानाबरोबर निर्माण होतात आणि तीच वस्तुस्थिती जागृतीत आहे. पण हा दृष्टीसृष्टीचा सिद्धांत जो आहे हा सर्वसाधारण मनुष्यांना कळणं हे दुरापास्त होतं, अवघड होत जातं. कारण जागृतीतले पदार्थ सत्य वाटतात आणि जागृतीतल्या पदार्थात पिता, पुत्र, माती, घट, सोनं, दागिनं इत्यादी कार्यकारण भाव सत्य आहे असं वाटतं. पण स्वप्नात दिसणारे पदार्थ देखील स्वप्न काळामध्ये स्थिरच वाटतात. तसे जागृतीत दिसणारे पदार्थ हे जागृतीच्या काळामध्ये स्थिरच वाटतात. आणि कार्यकारण भावाचा सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर कारणाचंच अस्तित्व हे सिद्ध होतं. म्हणजे कार्याची उत्पत्ती आणि उत्पत्तीनंतरचं त्याचं अस्तित्व हे सिद्धच होत नाही. कारण कार्याच्या उत्पत्तीच्या बाबतीमध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. कसे प्रश्न आहेत, तर एक, ज्या कारणापासून कार्य निर्माण होतं ते कारण नित्य आहे का अनित्य आहे. 2, नित्य असेल तर ते कार्य रूपाने उत्पन्न होईल कसं. आणि 3, उत्पन्न झालं तर ते नष्ट झाल्याशिवाय राहील कसं. म्हणजे तात्पर्य काय आहे की कारण हेच कार्यरूपाने जन्माला येतं असं जर आपण म्हटलं तर कारणाची नित्यता सिद्ध होत नाही. बरं, आता कारण अनित्य आहे असं मानावं तर जे अनित्य आहे त्याचीच प्रथम कुणापासून तरी उत्पत्ती मानली पाहिजे. आणि तसं मानलं तर अनवस्था नावाचा दोष येतो. म्हणून ज्यावेळी कार्य म्हणून दिसतं त्यावेळेला कार्यपणाची केवळ कल्पना असते आणि कल्पना किंवा दृष्टी म्हणजे ज्ञान हे नष्ट होताच एक कारणच अवशिष्ट राहत असतं. जसं घटाची कार्यरूपाने कल्पना टाकली तर मातीच असते, किंवा दागिन्याची कार्यरूपाने कल्पना टाकली तर ते सोनच असतं. तसं सृष्टीच्या मुळामध्ये एक अद्वितीय अज नित्य ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे दृष्टी चलित होऊन बहिर्मुख होते आणि तेव्हा जगत म्हणजे सृष्टी भासते.
परंतु या जगताची कार्यरूपाने कल्पना नष्ट झाली आणि कल्पनेला कारण असलेलं अज्ञान हे ब्रह्माच्या अपरोक्ष ज्ञानाने नष्ट झालं तर एक ब्रह्मच अवशिष्ट राहतं. म्हणून त्या ब्रह्मापासून चलित झालेली जी दृष्टी आहे म्हणजेच ती सृष्टी आहे, असा महत्त्वाचा सिद्धांत माऊलींनी व्यक्त केलेला आहे. यालाच दृष्टीसृष्टीवाद असं म्हटलं गेलेलं आहे. ब्रह्मापासून स्वस्वरूपापासून चलित झालेली दृष्टी म्हणजेच सृष्टी, असा हा सिद्धांत आहे. तदनंतर दुसरा सिद्धांत वाद सांगितलेला तो सृष्टी दृष्टीवाद आहे. आता आपण वर पाहून आलेला जो काही दृष्टी सृष्टीवादाचा सिद्धांत आहे हा सर्वांना पटणं शक्य आहेच असं सांगता येत नाही. म्हणून सृष्टी दृष्टीवाद सांगितला. तो कसा की परमात्म्याच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेपासून महत्त्व, अहंकार, शब्दादी विषय, पंचमहाभूत, इंद्रिय, त्यानंतर अंडज, स्वेदज, उद्भिज्ज, जरायुज असे 4 प्रकारचे देह हे उत्पन्न होतात आणि पंचभूतांच्या योगाने त्यांची वाढ होते. मग याप्रमाणे 84 लक्ष योनींचा विस्तार होतो. अनेक नामरूपात्मक सृष्टी उत्पन्न होते आणि परमात्माच जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय करतो. आणि ही सृष्टी झाल्यानंतर जीवाला वृत्तीद्वारा या सृष्टीचं कार्यरूपाने, भोग्य रूपाने किंवा अभोग्य रूपाने ज्ञान होतं. आणि या सृष्टीचा पिता परमात्मा आणि माता माया आहे, अशा पद्धतीने सृष्टीदृष्टीवाद माऊलींनी व्यक्त केलेला आहे. आणि यानंतर तिसरा महत्त्वाचा वाद आहे तर तो ब्रह्मदृष्टीवाद आहे. म्हणजे ज्ञानस्वरूप असलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी या जगताचा अध्यास आहे. म्हणजे जगाचा फक्त भास झालेला आहे. आणि वेदांताचा नियम असा आहे की अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाहून वेगळा नसतो. म्हणून अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूपच होत असते, असं वेदांताने सांगितलेलं आहे. दोरीवरती भासलेला जो सर्प आहे तो सर्प स्वरूपतः वेगळा नसतोच, तो दोरी रूपच असतो. म्हणजे दोरीहून तो वेगळा नाहीच आहे. म्हणून अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानाहून कधीच वेगळा नसतो. आणि म्हणून त्या ब्रह्मस्वरूप ज्ञानाशी जगत अभिन्न आहे. त्यामुळे या जगाच्या रूपाने स्वरूपभूत ज्ञानाचाच विकास आहे. ज्ञानस्वरूप असलेला मी जगाने आच्छादित कसा होईल किंवा अलंकाराच्या अवस्थेला आलं म्हणून सोन्याचा सोनेपणा हा कधीतरी जातो काय? माऊलीने असं म्हटलेलं आहे, म्हणून जग परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखिते आघवे मीची. थोडक्यात ब्रह्माशी अभिन्न असलेलं आणि ब्रह्मा व्यतिरिक्त सत्ता नसलेलं ब्रह्मस्वरूप, ज्ञानाने प्रकाशित होणारं जगत परमार्थतः ब्रह्मस्वरूपच आहे, हाच ब्रह्मदृष्टीवादाचा निष्कर्ष आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी ही ब्रह्मस्वरूपा व्यतिरिक्त काहीच नाही, असा जो विचार आहे त्यालाच ब्रह्मदृष्टीवाद असं म्हटलेलं आहे. असो, मग सर्व ब्रह्मस्वरूप असतानाही जीवाला अज्ञानाचा, बंधाचा आणि जगताचा अनुभव येतो की नाही? येतो. म्हणून व्यवहार दृष्टीने अज्ञान, त्रिगुणांचं बंधन आणि जगाचं अस्तित्व हे मानलं जातं. म्हणजे हे व्यावहारिक दृष्टीने मानलं जातं, पारमार्थिक दृष्टीने नाही. किंबहुना सूर्य आणि पृथ्वी या दोघांच्या पक्षाने बोलायचं झालं तर पृथ्वीवर रात्री अंधार असतो हे प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्धच आहे. परंतु सूर्याच्या बाजूने जर बोलायचं झालं
तर सूर्याला अंधार कधीतरी दिसतो काय? नाही. तर पृथ्वीवरचा जो अंधार आहे त्याची सिद्धी देखील सूर्याच्या प्रकाशाच्या सापेक्षतेमुळेच आहे. त्यामुळे जीवाला असलेलं अज्ञान, कल्पना, चित्ताचे स्पंदन, भ्रम इत्यादी या कारणांनी जगत सत्य आहे आणि वैषयिक ज्ञान श्रेष्ठ आहेत, किंबहुना विषयात सुख आहे, देह हाच आत्मा आहे, स्त्री पुत्रादी माझे आहेत असं वाटतं आणि म्हणून त्रिगुणांचं बंधनही आहे. पण ब्रह्मदृष्टीने मात्र ब्रह्मच आहे. सोन्याला अलंकार हे नाव आणि आकार प्राप्त झाला असला तरी सुद्धा तात्विक ज्ञानाचा विषय अलंकार नसून सोनच जसं आहे त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष हा जगाकडे पाहत असताना तेव्हा त्याच्या तात्विक ज्ञानाचा विषय हा जगत नसून अधिष्ठान ब्रह्म असतो. आणि असा हा ब्रह्मदृष्टीवाद यापुढे भगवंताने जीवदृष्टीने आणि व्यवहार दृष्टीने त्रिगुणांचं बंधन कसं आहे याचं निरूपण केलेलं आहे. म्हणजे उपाधीने युक्त असलेलं जे चैतन्य तत्व आहे, संत त्या चैतन्य तत्वाचाच फक्त विचार करतात, त्याचंच ग्रहण करतात असा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे. यापुढे व्यवहार दृष्टीने असलेलं जे काही त्रिगुणांचं बंधन आहे हे कसं आहे तर ते सांगतात की सत्व, रज आणि तम हे 3 गुण प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत आणि देहाला आत्मा समजणाऱ्या बहिर्मुख जीवाला हे 3 गुण बद्ध करतात. मग पहिला सत्व गुण जो आहे हा निर्मल असल्यामुळे मनुष्याला विद्याशक्ती निर्माण करतो. मग आपण पुष्कळ शिकावं, विद्वान म्हणून लोकात मान्य व्हावं असा अभिनिवेश या सत्व गुणामुळे त्याच्या ठिकाणी निर्माण होतो आणि वैषयिक सुखाची आसक्ती निर्माण होते. दुसरा रजोगुण आहे, हा रंजनात्मक असल्यामुळे अप्राप्त विषयांच्या प्राप्तीची इच्छा वाढवतो आणि त्या इच्छेच्या द्वारा अनेक उद्योगधंदे, नोकरी आणि वैदिक काम्य, यज्ञ, व्रत इत्यादी कर्मामध्ये तो प्रवृत्त करतो. त्यानंतर तिसरा तमोगुण आहे, हा मोहित करणारा असल्यामुळे जीवाला व्यवहारामध्ये प्रमाद, प्राप्त कर्तव्याविषयी आळस, वेळी किंवा अवेळी किंवा सर्व काळ झोप यांच्याद्वारा बंधन निर्माण करतो. म्हणूनच सांगितलंय सत्वगुणाची वाढ होते तेव्हा बुद्धीमध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आणि इंद्रियांमध्ये कर्तव्य, अकर्तव्य, भोग्य, अभोग्य यांच्याविषयी अचूक विवेक निर्माण होतो आणि सर्व काळ त्याच्याकडनं पुण्यकर्म घडतं. आणि अशा या सत्वगुणाच्या वाढीत जर मृत्यू आला तर त्याला ज्ञानी महात्म्याच्या कुळात जन्म प्राप्त होतो आणि त्याला परमात्मा प्राप्ती होते. दुसरा रजोगुण आहे, रजोगुणाची वाढ होते तेव्हा जीवामध्ये अनेक कामांचा धुमाकूळ माजतो. जीवनामध्ये परदारादी निषिद्ध विषयांची आसक्ती वाढते. कोणतंही काम हाती घेतलं तर ते पूर्ण केल्याशिवाय समाधान वाटत नाही किंवा अनेक शहरं बसवावीत, धरणं बांधावीत, महावनं लावावीत, घरं बांधावीत असं त्या मनुष्याला अचाट छंद लागतो. आणि अशा रजोगुणाच्या वाढीत मृत्यू आला तर तो रजोगुणी हा मनुष्याच्याच कुळात जन्माला येतो आणि तो बद्धच राहत असतो. याला तिसरा तमोगुण आहे. या तमोगुणाची वाढ झाली असता बुद्धी ही विचारहीन होते, जड होते, उत्साह शून्य होते, मग आचारामध्ये धर्म राहत नाही, पापाकडे प्रवृत्ती होते. आणि अशा तमोगुणाच्या वाढीमध्ये मृत्यू आला तर पशुपक्ष्यादिकांच्या मूळ योनीमध्ये तो जन्माला येतो. मग देहेंद्रिय, अंतःकरणादी गुणांना वाचून कर्माचा करता दुसरा नाही आणि क्षेत्रज्ञ आत्मा हा गुणाहून वेगळा आहे असे जे विचारी लोक पाहतात किंवा निश्चय करतात तेच ब्रह्माला प्राप्त होतात. आणि ज्यांना ब्रह्मसाक्षात्कार झाला
त्यांच्या ठिकाणी कोणतंही देह तादात्म्य राहत नाही, एवढा विचार मांडलेला आहे. यापुढे असं सांगितलेलं आहे की तो ज्ञानी महात्मा त्रिगुणांकडनं, देह इंद्रियांकडनं कोणतंही कर्म घडलं तरी मी ब्रह्म आहे असा त्याचा बोध मलिन होत नाही. आणि असं ते देवाचं बोलणं ऐकून अर्जुनाला अतिशय आनंद झाल्याचं वर्णन आपण पाहिलंय. आणि मग त्याने गुणातीत आपण ज्याला म्हणतात त्याची लक्षणं काय आहेत तेवढं सांगा असा प्रश्न केला. त्यावर भगवंताने दिलेलं उत्तर आहे की ज्याच्या ठिकाणी रजोगुणाने कर्म घडलं तरी जो स्वतःला कर्माचा कर्ता मानत नाही, आणि कर्म नाही घडलं तरी त्याचं ज्याला दुःख होत नाही, किंवा सत्वगुणाने ज्ञान निर्माण केलं तरी तो स्वतःला विद्वान समजत नाही, आणि कदाचित सत्वगुणाच्या अभावी लौकिक ज्ञान देखील नसलं तरीही ज्याला त्याची खंत वाटत नाही असा, किंवा तिसरा तमोगुणाने व्यवहार ज्ञान व चातुर्य नष्ट केले तर त्या अज्ञानानेही जो कष्टी होत नाही, आणि तसंच मुद्दाम दांभिकपणाने ओढून ताडून अज्ञान अंगावरही जो घेत नाही, या पलीकडे ज्याचा कर्म करण्याविषयी किंवा न करण्याविषयी आग्रह नसतो, किंवा आपल्याला पुष्कळ व्यवहार ज्ञान असावंच अथवा नसावंच, किंवा आपल्या ठिकाणी असलेलं अज्ञान जावं किंवा न जावं असा ज्याच्या ठिकाणी कोणताही आग्रह नसतो, जो उदासीन अवस्थेमध्ये स्थिर स्वरूपाने असतो, साक्षी रूपाने व्यवहार करत असतो, किंवा सुखदुःख, दगड सोने, निंदा स्तुती इत्यादी द्वंद्व हे ज्याला समान असतात तो गुणातीत मानावा असा विचार सांगितलेला आहे. त्या पलीकडे सांगितलेलं आहे की जीव आणि जगत आणि परमात्मा यांच्यातला भेद नाहीसा करून जर सर्वत्र ब्रह्मदृष्टी ठेवून अव्यभिचारी भक्ती करतो त्याची देहात्मबुद्धी व जगत सत्यत्व बुद्धी ही नाहीशी होते. त्यामुळे त्या पुरुषाला गुणातीत अवस्था ही आपोआपच प्राप्त होत असते. म्हणजे अशा अव्यभिचारी भक्तीने तो त्या गुणातीत अवस्थेला प्राप्त होतो. म्हणजे गुणातीताचं लक्षण काय तेही सांगितलं, आणि अशी गुणातीत अवस्था कशाने प्राप्त होते हा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचंही उत्तर दिलेलं आहे. आणि मग पुढे सांगतात की अशी जी गुणातीत अवस्था आहे ना त्या अवस्थेला ब्रह्मभाव किंवा सायुज्य मोक्ष असं म्हणतात. आणि ही माझी अव्यभिचारी भक्ती या ब्रह्मभावाच्या प्राप्तीचं साधन आहे. असं जरी खरं असलं तरी सुद्धा मी सगुण रूप धारण करणारा साधन आहे असं मात्र नाही. म्हणजे निर्गुण ब्रह्म साध्य आणि सगुण ब्रह्म साधन असं मात्र नाही. का? कारण माझ्याहून म्हणजे या सगुण रूपाहून ब्रह्म वेगळं नाही. जे नित्य, निष्कंप, अनावृत, धर्मरूप, सुखरूप, अमर्याद आणि भेदरहित ब्रह्म आहे तेच मी आहे असं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं आहे की जे भगवान अर्जुनाशी बोलतायत त्याकडे आपण लक्ष द्या. परंतु धृतराष्ट्राला हा श्रीकृष्णार्जुन संवाद आवडला नाही, आणि तो म्हणालाय की संजय, अरे तू हे विचारल्या वाचून का सांगतोस रे. म्हणून संजय मनामध्ये म्हणाला की याच्या मनात देवाविषयी इतकं वैर का आहे ते कळत नाही, पण हा इतका देवशत्रू जरी असला तरी सुद्धा तो परमात्मा याच्यावर कृपाळू होवो आणि याचा हा मोहाचा महारोग नष्ट होऊन याला विवेक प्राप्त होवो. काय आहे, नास्तिक, पाखंडी, दुराचारी यांच्याविषयी संतांचं मन कसं कळवळतं हे आपल्याला संजयाच्या उद्गारावाचून लक्षात घेता येतं. पण संजय मात्र या संवादाने अति आनंदित झाला, आणि म्हणून मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णांचं पुढचं बोलणं तो धृतराष्ट्रांना सांगण्याकरता प्रवृत्त होतो. या पद्धतीने 14व्या अध्यायाचा एक सारांश आपण लक्षात घेऊन आता आपण पुढे 15व्या अध्यायाकडे वळत आहोत. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सर्वप्रथम पुन्हा आपल्या गुरुदेवांचं वर्णन केलेलं आहे.
स्वामीजी या प्रस्तावनेच्या संबंधाने व्याख्यान करतात. आता आपुलिया हृदयाचा चांग निर्मळ चौरंग बनवूनी, मग तयावरी भाव भक्ती बळे बैसवू पाऊले श्री गुरुची. हे दोन अभंग म्हणजे ज्ञानेश्वरीतील असलेली पहिली ओवी आहे. 15वा अध्याय फार महत्वाचा आहे म्हणून ही ओवी एक सांगतो. आता हृदय हे आपुले चौफाळूनी या भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. 15व्या अध्यायाचा आरंभ होतोय. 14व्या अध्यायामध्ये त्रिगुणांचं बंधन, गुणातीताचे लक्षण आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो याचं सामान्यतया निरूपण केलं. आणि मग प्रस्तुत या 15व्या अध्यायामध्ये क्षराक्षरातीत उत्तम पुरुषाच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असा विशेष सिद्धांत सांगितलेला आहे. परंतु ते ज्ञान श्री सद्गुरून वाचून प्राप्त होत नाही. म्हणून आता आपलं मल विक्षेप रहित झालेलं हे हृदय चौरंग करून त्यावर श्री गुरूंचे चरण बसवू. असं आहे. श्री गुरूंचे चरणारविंद चरण कमल हे आपल्या हृदयामध्ये धारण करण्यासारखे आहेत. किंबहुना कबीर महाराजांचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर त्यांचे देखील गुरुजी हे रामानंद सरस्वती मानले जातात. तर आपल्याला यांच्याकडनं दीक्षा प्राप्त व्हावी, परंतु अशी दीक्षा मिळेल न मिळेल याची शाश्वती नव्हती. म्हणून गुरुवर्यांच्या दिनचर्येकडे बारकाईने लक्ष ठेवतायत. लक्षात आलंय रोज पहाटे गंगेवर स्नानाला जातात. मग एक दिवस ते ज्या पायऱ्या उतरून स्नानाला येत असतात, एक मोठी पायरी पाहिली की ज्या ठिकाणी ते पडणार नाहीत, त्यांना काही इजा होणार नाहीत, आणि त्या ठिकाणी पडून राहिलेत. गुरुदेवांच्या पायऱ्या उतरण्याचा जसा जसा आवाज यायला लागला तशी तशी छातीमध्ये धडधड वाढायला लागलेली आहे. आणि अजाणतेपणे बरोबर गुरुदेवांचा पाय हा कबीर महाराजांच्या छातीवर हृदयावरती पडला गेलाय. आणि लगेच त्यांना जाणवलंय की अरे अरे आपला पाय पायरीवर नाही तर कुणातरी एखाद्या सजीवाच्या, एका माणसाच्या शरीरावर पडलेला आहे. आणि म्हणून त्यांच्या मुखातनं शब्द बाहेर पडला, हे राम. बस कबीर महाराजांनी हाच आपल्याला प्राप्त झालेला उपदेश मानला, सद्गुरूंना भावे वंदन केलेलं आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे की कबीर महाराजांनी सुद्धा सद्गुरूंचे चरणारविंद कुठे धारण केले? आपल्या हृदयावरती. म्हणून आता आपुलिया हृदयाचा चांग, आता आपल्या हृदयाचा चांगला, चांग शब्दाचा अर्थ होतो चांगला, निर्मळ चौरंग बनवून, हृदयाचा निर्मळ सुंदर असा चौरंग बनवून, मग तयावरी भाव भक्ती बळे, मग त्या चौरंगावरती श्रद्धेने दृढ भक्ती बळाने या श्री गुरूंचे चरणारविंद स्थिर करू, त्यांची प्रतिष्ठा करू. त्या ठिकाणी चिरप्रतिष्ठा, स्थिर प्रतिष्ठा त्या ठिकाणी करूया. मग सर्वेंद्रिय रूपे पद्मकलिकांनी अंजुळी भरुणी एकत्वाची, तेने ऐक्य भावे द्वैत ओलांडुनी श्री गुरुचरणी अर्घ्य देऊ. एकंदरीत नियम असा आहे, षोडशोपचार आपण पूजा ज्या वेळेला करतो त्यावेळेला सर्वात पहिले ध्यान आहे, ध्यानानंतर आवाहन आहे, आवाहनानंतर आसन आहे, आणि आसनानंतर पाद्य, अर्घ्य, आचमनीय अशी एकंदरीत ती पूजा आहे. षोडशोपचार पूजा.
स्नान वगैरे. तर म्हणून माऊलींनी पहिले आपल्या हृदयरूपी चौरंगावर, सिंहासनावर श्री गुरूंच्या चरणारविंदांना स्थापित केले, म्हणजे आसन दिलंय. आणि आसनानंतर आता पाद्य, अर्घ्य, आचमनीय इत्यादी पूजा जी आहे ती करतायत. म्हणून सांगतायत की जीव ब्रह्मैक्य भावाच्या ओंजळीमध्ये सर्व कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय रूपी फुलांच्या किंवा कमळाच्या कळ्या भरून त्या पुष्पांजलीचं अर्घ्य या सद्गुरूंच्या चरणारविंदी समर्पित करू. जीव ब्रह्मैक्य भावाच्या ओंजळीत, म्हणजे द्वैत ओलांडून एकत्वाची अंजळी भरून हे श्री गुरु चरणारविंदी अर्घ्य देऊ. श्री गुरुं वाचून अन्य आश्रयांचा त्याग जिच्यामध्ये आहे, अशी जी अनन्यता आहे, त्या अनन्यता रूपी पाण्याने धुवून स्वच्छ केलेल्या त्या चरणांना श्री गुरूंच्या ठिकाणीच एकनिष्ठ असलेली जी वासना आहे तीच जणू काही चंदन असून त्या चंदनाचं बोटभर गंध लावलं आहे. श्री गुरुचरणी अनन्य वासना लाविले ते जाणा गंध बोट. किंबहुना प्रेमरूपी सोन्याची नुपुरे चांगली उजाळून ती त्या सुकुमार चरणांना घालू. अव्यभिचारी भक्तीने शुद्ध घनवट झालेली आवड हीच जणू काही जोडवी असून ती श्री गुरूंच्या पायांच्या बोटांना आपण घालूया. आनंदरूपी सुगंध ज्यामध्ये आहे असे अष्टसात्विक भावांचे 8 पाकळ्यांचं उमललेलं कमळ हे श्री गुरूंच्या चरणावरती समर्पित करू. आणि त्या चरणांजवळ म्हणजे सद्गुरू चरणांजवळ अहम भावाचा लक्षार्थ जे ब्रह्म आहे ते मी आहे, ते ब्रह्म मीच आहे असा जो सोहम भाव आहे, त्या सोहम भावाचा अखंड अनुसंधानाचा सुगंधी धूप सतत जाळीत राहू. आणि अहम शब्दाचं वाच्यार्थ जे देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आहेत, यापैकी मी कोणीही नाही या अनुभवाच्या तेजानेच त्या सद्गुरू चरणांना ओवाळू आणि त्या श्री गुरूंच्या पारमार्थिक स्वरूपाशी अभिन्न होऊन त्या अभेदाने त्या श्री गुरुचरणांना स्वरूपाला आलिंगन देऊ. मग माझं शरीर आणि प्राण या दोघांच्या पादुका करून त्या श्री चरणांना म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या चरणांना घालू आणि भोग आणि मोक्ष यांचं निंबलोन करून त्या चरणावरून ओवाळून टाकून देऊ. किंबहुना पुढे सांगतात, त्या गुरुचरणांच्या सेवेने मी अशा त्या भाग्याला, दैवाला प्राप्त होईन की जे दैव धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांच्या किंवा सर्व शब्दार्थांच्या अथवा सर्व सिद्धांतांच्या मेळाव्यात आपलं स्वामित्वाचं सिंहासन निर्माण करते. किंवा प्रत्यक्ष परब्रह्माने विश्रांती घ्यावी या भूमिकेपर्यंत ते शब्दज्ञान उत्कर्षाला प्राप्त होतं. आणि तसंच या वाणीला अमृताचा सागर करत आहे. म्हणजे आता गुरुचरणांची सेवा जर झाली तर काय भाग्य प्राप्त होतं त्याचा विचार या ठिकाणी करतायत. गुरुचरणांची जर सेवा प्राप्त झाली तर त्यामुळे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांच्या किंवा सर्व शब्दार्थांच्या म्हणजे सर्व सिद्धांतांच्या मेळाव्यामध्ये आपलं स्वामित्वाचं सिंहासन निर्माण होतं. म्हणजे सर्वच त्याला अवगत होतात. त्यानंतर प्रत्यक्ष परब्रह्माने विश्रांती घ्यावी
या भूमिकेपर्यंत ते शब्दज्ञान उत्कर्षाला प्राप्त होतं. गुरुसेवेचं हे फळ आहे. आणि या वाणीला अमृताचा सागर ही उपमा प्राप्त होते किंवा असं वैभव प्राप्त होतं. हे गुरुसेवेचं फळ आहे. किंबहुना ती गुरुसेवा कोट्यावधी पूर्णचंद्र त्या वक्तृत्वावरनं ओवाळून टाकावेत अशी गोडी, अशी प्रसन्नता त्या अक्षरांना आणते. म्हणजे वक्तृत्व त्याला प्राप्त होतं. कसं वक्तृत्व प्राप्त होतं? तर ज्याच्यावरनं कोट्यावधी पूर्णचंद्र ओवाळून टाकावेत असं वक्तृत्व गुरुसेवेमुळे प्राप्त होतं. किंबहुना सूर्याने आश्रय केलेली पूर्व दिशा ज्याप्रमाणे जगाला प्रकाशाचं राज्य देते, त्याप्रमाणे गुरुचरण सेवेने सौभाग्य लाभलेली वाणी ही श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करते. ज्या गुरुचरण सेवेने लाभलेल्या भाग्याने वक्त्याच्या शब्द माधुर्याच्या उंची पुढे स्वर तालबद्ध गायन देखील ठेंगणं दिसतं आणि शब्दापासून होणाऱ्या आनंदापुढे मोक्षही तसा शोभणार नाही असे मधुर आणि आनंदभरित शब्द प्रत्यक्ष दिसतात. म्हणजे असं आहे, गुरुचरण सेवेने लाभलेलं जर भाग्य असेल तर त्या वक्त्याच्या शब्द माधुर्या पुढे गायन वगैरे देखील सर्व फिकं पडतं. अलीकडे अनेक कथा वगैरे होतात. भागवत कथा असेल, रामकथा असेल, तर या कथांमध्ये रंजकता यावी याकरता म्हणून अनेक वाद्यांचा उपयोग केला जातो लोकरंजनार्थ. परंतु अभिनव शुकाचार्य, गुरुवर्य ब्रह्मलीन श्री डोंगरेजी महाराज यांचा जर आपण विचार केला तर कधीही भागवतामध्ये संगीत नसे. परंतु संगीत नसतानाही त्या वक्तृत्वाची गोडीच एवढी अवीट होती की लाखो लोक कथा श्रवणाकरता येऊन बसत. किंबहुना इतिहास साक्षी आहे, परमपूज्य महाराजांची ज्या वेळेला शेवटची कथा शुकताल या ठिकाणी झाली, त्यावेळेला 10 लाख समाज कथा श्रवण करण्याकरता त्या ठिकाणी उपस्थित होता. महाराज ज्या ठिकाणी जात त्या गावाला एखाद्या यात्रेचं स्वरूप येत असे. बोलून बोलून आवाज थोडासा घोगरा झाला होता. त्या शब्दांनाच एवढं सामर्थ्य होतं, वैभव होतं. गुरुचरण सेवेचं हे फळ की संगीताची आवश्यकताच नाही. म्हणून गुरुचरण सेवा व्हावी त्याने प्राप्त होणारं जे वक्तृत्व आहे ते काही अलौकिक वक्तृत्व असतं. किंबहुना मी मागे पण बोलून आलोय, परमपूज्य गुरुदेवांनी चक्रांकित महाराजांनी सांगितलेली गोष्ट की संतोजी महाराज कुकुरमुंडेकर हे समोर बसले आणि आज्ञा करतायत, बोल सांग. आणि त्यामुळे वाणीला प्राप्त झालेली जी धार, बाबांची पहिली भागवत कथा, परंतु मंडपाला लावलेली जी काही पत्रे होते, बाजूच्या ज्या काही कापड वगैरे होते ते सगळे सोडावी लागली. मंडप अपुरा पडला. हा कशाचा परिणाम आहे? तर हा गुरुचरण सेवेचा परिणाम आहे. त्यामुळे लाभलेलं जे भाग्य त्याचा परिणाम आहे. आणि अशा महापुरुषांच्या मुखारविंदातून निर्माण होणारे जे शब्द आहेत, त्या शब्दांपासून श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारा आनंद एवढा आहे की त्या आनंदापुढे मोक्षही शोभत नाही. मोक्ष देखील अपुरा वाटतो. असे मधुर आणि आनंद भरित शब्द
हे गुरुचरण सेवेने लाभलेल्या भाग्याने प्रत्यक्ष दिसतात. किंबहुना त्या श्रवण सुखाच्या मांडवाखाली सारं जग हे वसंत ऋतूचा आनंद भोगील अशी वाणी रूपी वेल त्यामुळे चांगली विकसित होते. ज्याच्या स्वरूपापर्यंत न पोहोचता मनासह वाणी परतली, यथो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असा तो देव या शब्दाचा आश्चर्यचकित करणारा विषय होतो. म्हणजे वस्तुतः तो शब्दामध्ये येणारा नाही. सापडेना स्थान जयाचे म्हणून मुरडती मन आणि वाचा, तोची देव होय शब्दाचा विषय. थोर नव्हे काय आश्चर्य आहे. मन वाणी ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही असा तो देव शब्दाचा विषय होतो, हे आश्चर्य नाही काय. आणि ते आश्चर्य असं की जे ज्ञानालाही कळत नाही, जे ध्यानालाही भेटत नाही, ते ब्रह्म त्या महात्म्याच्या शब्दामध्ये सहजच गुंफलं जातं. कोणत्या? ज्याला गुरुचरण सेवेने हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे जेव्हा श्री गुरुचरण रूपी कमलाचा सुगंधी पराग प्राप्त होतो, तेव्हा एवढं एकच पण महत्वाचं सद्भाग्य वाणीच्या स्वरूपाचा आश्रय करून राहतं. कारण पुढे सांगतात की तरी आता काय अधिक सांगू, आज ते भाग्य माझ्याहून इतरांच्या ठिकाणी नाही असं मला वाटतंय. ज्ञानदेव म्हणे, बहु बोलू काय आज भाग्यैश्वर्य माते चिते. म्हणजे असं आतापर्यंत त्या गुरुचरण सेवाजन्य भाग्याचा जो विचार व्यक्त केलाय, ते भाग्य माझ्या व्यतिरिक्त अन्य कुठेही नाहीये असं मला स्पष्ट दिसतंय. कुणी असं म्हणेल की का, तर त्याचं उत्तर देत आहेत, मी तो श्री गुरुचे एकुलते एक लाडके बालक म्हणून येथे तयाची या कृपे लागी पूर्ण एकलेची स्थान झालो आता. त्याचं कारण असं आहे म्हणे की माझ्या गुरुचं मी एकुलतं एक तान्हं बाळ आहे आणि माझ्यामुळेच माझे श्री गुरु हे एकुलते एक अपत्य असलेले पिता आहेत. यामुळे त्यांच्या या कृपेला हात पुढे करून प्रेमाने जवळ घेण्याकरता मीच एक अपत्य पात्र झालेलो आहे. किंबहुना असं पहा, मेघ हा आपली सर्व जलसंपत्ती चातकाकरता खाली रिचवीत असतो, त्याप्रमाणे श्री गुरूंनी देखील माझ्याकरता अगदी तसंच केलेलं आहे. चातकाकरता मेघ विचार करत नाही की त्याला तर एक दोन थेंबच पाहिजेत किंवा थोडंच पाणी पाहिजेत, मग तेवढंच टाकावं. नाही, तो मेघ काय करतो, आपल्याकडे असलेली सगळीच जलसंपत्ती जशी त्याच्याकरता रीती करतो, रिचवतो, त्याप्रमाणे सद्गुरूंनी देखील माझ्याकरता आपली पूर्ण कृपा प्रदान केलेली आहे. म्हणूनच माझं रिकामं तोंड सहज काहीतरी बडबड करू लागलं, तोच त्या बोलण्यामध्ये गीतेसारखं ब्रह्मरसाने मधुर असलेलं शास्त्र सापडलंय. तरी तया बोली गीते ऐसी भली, गोड सापडलेली ब्रह्मविद्या. काय दैव जर अनुकूल असेल तर वाळूची देखील बहुमूल रत्न होतात. आयुष्य जर सरळ असेल तर जीव घेण्याला तयार झालेला देखील त्याच्यावर प्रेम करतो. मी एक दृश्य पाहिलंय, व्हिडिओत पाहिलंय अर्थात. एक वाघ एका माकडीनीला मारलंय, पण त्या माकडीनीच्या उदरातनं बाहेर पडलेलं जे पिल्लू, ती गर्भवती माकडीण होती. त्या पिलाला मात्र त्याने काही धक्का लावलेला नाहीये, उलट त्या पिलाला त्याने चाटलंय, गोंजारल्याचं वर्णन आहे. ते दृश्य पाहायला मिळालंय.
जो जीव घेण्याकरता तयार झालेला तो देखील प्रेम करतो. केव्हा? जर आयुष्य सरळ असेल तर. किंबहुना श्री जगतपती भगवान जर एखाद्याच्या भुकेची वेळ सांभाळेल, म्हणजे त्याला उपाशी राहू देऊ नये असं जर भगवंताच्याच मनात येईल, तर आधनात शिजवण्याकरता वाळूचे खडे घातले तर ते अमृताचे तांदूळ होतील. याप्रमाणे श्री सद्गुरू जेव्हा अंगीकार करतात तेव्हा हा बंधरूप, दुःखरूप, मिथ्यारूप आणि पापरूप असलेला जो संसार आहे हा बाधित होऊन तो मोक्षरूप होतो. म्हणजे बंधरूप असलेला मोक्षरूप, दुःखरूप असलेला सुखरूप, मिथ्यारूप असलेला ब्रह्मरूप आणि पापरूप असलेला पुण्यरूप होतो. किंबहुना असं पहा, देखा पांडवाचे जे जे काही न्यून तेही सावरून विश्ववंदे. कुंतीला अविवाहित अवस्थेतच यमादी देवांपासून धर्मादी 5 मुलं झाली. अशा उणिवा असूनही श्रीकृष्णाने त्यांची ती वैगुण्य देखील जगाला वंद्य अशी पुराण केली नाहीत काय? मग हे जसं आहे त्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी माझं अज्ञानपण ज्ञानाच्या योग्यतेला आणलं. म्हणजे श्री गुरु कृपेने मी अज्ञानी परंतु ज्ञानी झालो. परंतु आता हे गुरुवर्णन असू द्या, अधिक बोललं असता प्रेम मलिन होतं. आणि शिवाय श्री गुरूंचे समग्र महात्म्य वर्णन करण्या इतकी माझ्या अंगामध्ये प्रतिभा नाहीये. श्री गुरु महात्म्य वर्णिल संपूर्ण ऐसे कोठे ज्ञान असू शके. म्हणून आता तयाची या प्रसादेची येथ गीतेचे हृदगत सांगून या, तुम्हा संतांची या पायांची चाकरी करीन मी तरी ऐका आता. त्यामुळे आता त्याच श्री गुरूंच्या कृपा प्रसादाने मी गीतेचा अभिप्राय सांगण्याच्या निमित्ताने तुम्हा संतांच्या चरणाची सेवा करीन. तरी आता तोच गीतेचा अभिप्राय या प्रस्तुत अध्यायामध्ये सांगणार आहे. आपण बघा 14व्या अध्यायाच्या शेवटी मामचयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते या श्लोकामध्ये ज्ञानलक्षण भक्तियोगाचं स्वरूप सांगून मोक्षाच्या स्वामी श्रीकृष्णांनी असा निर्णय केला आहे की हे ज्ञान ज्याच्या हातात आहे, ब्रह्माचं प्रत्यक्ष ज्ञान ज्याला झालं आहे, तोच मोक्ष फळाकरता समर्थ अधिकारी आहे. म्हणजे मोक्षाकरता ज्ञाना वाचून अन्य कोणताही उपाय नाही हे भगवंतांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. काय आहे? मोक्ष हा कर्माने नाही. याविषयी श्रुती माता असा सिद्धांत सांगते, नास्ते कृतः कृतकेन. अकृतः म्हणजे मोक्ष हा कृतकेन म्हणजे कर्माने कधीही नाही. कारण बंध हा अध्यस्त आहे, तो खरा नाहीये. आणि त्यामुळे जे खोटं असतं ते कर्माने जात नाही, तर ते अधिष्ठान ज्ञानानेच परिसमाप्त होत असते. म्हणून सिद्धांत असा आहे की अध्यस्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानेच होत असते. आणि असं असल्यामुळे ज्याच्या हाती ब्रह्मज्ञान आहे तोच या मोक्षाचा अधिकारी आहे. याला उदाहरण दिलेलं आहे की स्वर्गाची संपत्ती मिळवण्याकरता 100 यज्ञ करणारा व्यक्तीच हा अधिकारी आहे. का शतमख संपत्ती स्वर्गीची आहे. जो 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करतो त्यालाच स्वर्गाचं आधिपत्य प्राप्त होतं. 99 जरी यज्ञ पूर्ण झाले तरी स्वर्गाचं आधिपत्य प्राप्त होत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञाना वाचून, आत्मज्ञाना वाचून अन्य कोणत्याही ज्ञानाने तो मोक्षाचा अधिकारी ठरत नाही. किंवा दुसरं उदाहरण देतात,
किंवा शतजन्म करी ब्रह्म कर्मा, तोची होय ब्रह्मा तुझा नोहे. की एखाद्या व्यक्तीला 100 वेळेला लागोपाठ ब्राह्मण वर्णात जन्म प्राप्त व्हावा आणि त्या वर्णात जन्म घेऊनही त्याने लागोपाठ 100 जन्मामध्ये सर्व ब्रह्मकर्म व्यवस्थित करावं, असं जर झालं तर तोच ब्रह्मदेव होतो, दुसरा कोणीही होऊ शकत नाही. हा झालेला याला कर्म ब्रह्मदेव म्हणतात. म्हणजे कर्माने ब्रह्मदेव या स्थितीला प्राप्त झालेला. ज्याप्रमाणे असा 100 जन्मामध्ये लागोपाठ उत्तम कर्म करून कर्म करतो तोच ब्रह्म पदाला प्राप्त होतो. त्याप्रमाणे ज्याच्या हाती ब्रह्मज्ञान आहे तोच मोक्षपदाला प्राप्त होतो. किंवा जसा डोळसच सूर्यप्रकाश हा उपयोगामध्ये आणू शकतो, त्याप्रमाणे ज्ञानानेच तो मोक्षाचा आनंद भोगता येतो. पण ते ज्ञान मिळवण्याकरता कोणाच्या अंगात योग्यता आहे, या संबंधामध्ये जर आपण विचार करून पाहिलं तर जगामध्ये तोच एक योग्य अधिकारी दिसून येतो. कोण? जो गुरुचरणांची एकनिष्ठतेने सेवा करतो. किंवा तोच एक योग्य अधिकारी दिसून येतो. उदाहरण बघा, जमिनीत असलेला धनाचा साठा दिव्यांजन दाखविल हे खरं, परंतु ते अंजन घालण्याकरता पायाळू माणसाचे डोळे असावे लागतात. हे जसे त्याप्रमाणे ज्ञान मोक्ष देईल, म्हणजे ज्ञानाने मोक्ष प्राप्त होईल हे खरं, यात खोटं काहीच नाही. परंतु त्या अधिकाऱ्याचं मन शुद्ध म्हणजे पाप दोषाने रहित असलं पाहिजे आणि चांचल्याने रहित असलं पाहिजे, म्हणजे विक्षेप दोषाने रहित असलं पाहिजे. आणि याबरोबर निष्काम कर्म उपासना पूर्वक वैराग्याने हे मन शुद्ध आणि स्थिर होत असतं. म्हणून असं आहे, वैराग्य वाचून ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान अशुद्ध आणि अस्थिर मनामध्ये कधीच टिकणार नाही. हेच भगवंतांनी या गीताशास्त्रामध्ये ठिकठिकाणी विचारपूर्वक सांगून ठेवलेलं आहे. ज्याप्रमाणे गाईचं म्हशीचं दूध कोणत्याही भांड्यामध्ये टिकेल, पण वाघिणीचं दूध जर घ्यायचं असेल तर ते दूध केवळ सुवर्ण पात्रामध्येच घ्यावं लागतं. त्याप्रमाणे वैराग्या वाचून हे ब्रह्मज्ञान अन्य पात्रांमध्ये कुठेही टिकत नाही. मग आता हे वैराग्य म्हणजे विरक्ती. ही विरक्ती रूपी कन्या कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या स्वभावाची आहे की जी स्वतः येऊन मनाला वरते, हे देखील सर्वज्ञ श्रीहरीने जाणलं आहे. म्हणजे हे वैराग्य कुणाला प्राप्त होतं, तर ते भगवंताने जाणलं आणि ते सांगितलेलं आहे. याकरता एक उदाहरण देतात की घालून या विष रांधिले पक्वान, जरी ऐसे ज्ञान भोगत्या लागे, तरी तो ते अन्न चाखिल्या वाचोनी ताटची लोटून उठे जैसा. हा दृष्टांत आहे आणि त्याचा सिद्धांत पुढे दिलेला आहे. तैसा संसार हा अनित्य सकळ होताची केवळ ज्ञान ऐसे, मग वैराग्यासे दिले हाकलून तरी परतून पाठी लागे. हा 64 आणि 65 क्रमांकाच्या अभंगातील विचार जो आहे तो म्हणजे एक दृष्टांत आहे. कुणाच्या घराण्यामध्ये काय परंपरा असेल सांगता येत नाही. एका व्यक्तीच्या घरामध्ये अशी परंपरा की दरवर्षी कुलदेवतेला एक नरबली द्यायचा. म्हणून ठरलेल्या दिवशी कुणी माणूस आपल्याला मिळतो का कुलदेवतेला नरबली देण्याकरता, त्याकरता तो बली शोधत होता. इतक्यामध्ये 8 दिवस ज्याला अन्न मिळालेलं नाहीये असा एक व्यक्ती, उपाशी व्यक्ती, भुकेलेला व्यक्ती त्याला प्राप्त झाला, भेटला.
याने सांगितलं, महाराज आमच्याकडे भोजना करता याल काय? त्याला इतका आनंद झाला, अरे देवानेच तुला पाठवलं. आता देवाने पाठवलं होतं का काळाने पाठवलं होतं हे पुढे ठरणार. त्याने आनंदाने आमंत्रण स्वीकारलं. मग घरी आल्यानंतर त्याला स्नान घातलं, लाल वस्त्र नेसण्याकरता दिलं, लाल गंध वगैरे लावलं आणि पात्र वाढलं. आता ह्या व्यक्तीचाच एक मित्र त्याच्या पंक्तीला तिथे बसलेला होता. त्याला ही सगळी गोष्ट माहिती होती. त्याने या 8 दिवस उपाशी असलेल्या व्यक्तीकडे पाहिलं आणि या व्यक्तीविषयी त्याच्या अंतःकरणात दया निर्माण झाली. त्याने विचारलं, बाबा रे, अगदी भुकेलेला दिसतोस. त्याने सांगितलं, होय बाबा, 8 दिवस झाले काही खायला मिळालेलं नाहीये. त्यावेळेला त्याने सांगितलं, 8 दिवसाचा तू उपाशी आहेस ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु थोडस या पात्राकडे पाहशील काय? काय पाहायचं पात्राकडे? त्याने सांगितलं, माझ्या पात्रामध्ये असलेला भात पहा, तुझ्या पात्रामध्ये असलेला भात पहा, काही अंतर आहे का? हे अंतर पाहिल्यानंतर लक्षात असं आलं की या मित्राच्या पात्रातला भात पांढरा आहे आणि स्वतःच्या पात्रातला भात हिरवट आहे. त्याने विचारलं, हो तुमचा पांढरा आहे, माझा हिरवट आहे. मी सांगितलं, तो हिरवट कशामुळे हे माहिती आहे का? तो म्हणाला, नाही. अरे याचा वार्षिक नियम आहे की कुलदेवतेला प्रतिवर्षी एक नरबली द्यायचा. कोणी मिळत नाही आणि तुम्ही यांना मिळालेला आहे. या अन्नामध्ये विष आहे, या भातामध्ये विष आहे. हे ऐकल्यानंतर 8 दिवसाचा उपाशी असलेला जो तो आहे तो त्या ठिकाणी थांबेल काय? तो उठला आणि पळायला लागला. हा जो यजमान आहे हा दक्षिणा आणण्याकरता म्हणून आत गेला होता. त्यावेळेला हा आलेला अतिथी उठून पळत गेलेला तुम्ही पाहिला, म्हणून तो यजमान त्याच्या पाठीमागे धावला. अहो अतिथी, आपण पळून का जात आहात? मी दक्षिणा आणण्याकरता आत गेलो होतो. पळता पळताच त्या अतिथीने विचारलं, ही दक्षिणा माझी सुतळी वगैरे खरेदी करण्याकरता काय? अरे बाबा, मला कळालं आहे. अर्थात काय कळालं? की ज्याला कळालंय की आपल्या पात्रातील अन्नामध्ये विष आहे, तो तेवढा भातच बाजूला ठेवून बाकीचं अन्न सेवन करत नाही, तर तो ज्याप्रमाणे त्या पूर्ण ताटाचाच त्याग करतो, त्याप्रमाणे या सर्व दृष्ट आणि श्रुत संसाराचं अनित्यत्व जेव्हा जाणलं जातं, तेव्हा ती विरक्ती नको म्हणून घालवून दिली तरी सुद्धा ती पाठीशी लागते. म्हणजे ज्या वेळेला संसार कसा दुःखरूप आहे, संसार कसा अनित्य आहे हे माणसाला कळेल, त्यावेळेला त्या वैराग्याला येऊ नको म्हटलं, वैराग्याला हाकलून दिलं तरी सुद्धा वैराग्य स्वतःहून पाठीमागे लागतं. ती विरक्ती रूपी कन्या स्वतः त्याचं वरण करते. तात्पर्य काय आहे? संसाराचं अनित्यत्व कळावं हे महत्वाचं आहे. म्हणून असं आहे, मनुष्य परमार्थाकडे येईल केव्हा? तर 2 परिस्थितीमध्ये तो परमार्थ प्रांतामध्ये येण्याची शक्यता आहे. एक गोष्ट अशी आहे, एक परिस्थिती अशी आहे की पारमार्थिक सुखरूपता त्याच्या अनुभवाला यावी. परमार्थामध्ये काय सुख आहे हे कळालं तर तो परमार्थाकडे वळेल, नाही तर किमान प्रापंचिक दुःखाची अनुभूती तरी त्याला व्हावी, तर तो या परमार्थाकडे वळेल. दोन्हीपैकी काहीतरी एक झालं पाहिजे तरच वळेल. मग दृष्ट आणि श्रुत म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक जे भोग आहेत, संसार आहेत, त्याची अनित्यता ज्या वेळेला कळते, त्यावेळेला ही विरक्ती नको म्हटलं म्हणून घालवून जरी दिली तरी सुद्धा ती पाठीशी लागते. मग आता प्रश्न निर्माण होतो की संसाराला तुम्ही अनित्य म्हटलेलं आहे, मग या संसाराचं अनित्यत्व कशा प्रकारचं आहे? तेच वृक्षाच्या रूपकाच्या निमित्ताने विश्वाचे ईश्वर असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी या 15व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. पंचदशाध्यायी आता जगदीश वृक्षाकार मिश करुणिया, कैसा हा संसार माईक नश्वर, तेची सविस्तर निरूपिल. हा संसार
कसा माईक आहे, कसा नश्वर आहे, ते सविस्तर रूपाने भगवान सांगणार आहे. उन्मूळता वृक्ष सहजे साचार होता बुडवर शेंडा खाली जायतो सुकोन मग वेगे जैसा भववृक्ष तैसा नव्हे देखा. सहज उपडलेलं गेलेलं झाड विरुद्ध बाजूने म्हणजे त्याचं बुड वर आणि शेंडा खाली असं जेव्हा असतं तेव्हा ते जसं लवकर वाळून जातं. म्हणजे उपटलेलं झाड जर मूळ वरती आणि शेंडा खाली करून ठेवलं तर ते लवकर वाळून जातं. तसा हा संसार रूपी झाड वर मूळ आणि खाली शाखा असा असला तरी सुद्धा लवकर सुकणारा नाही, हे मात्र लक्षात ठेव. आणि याच एका प्रकाराने संसार हे एक वर मूळ आणि खाली शाखा असलेलं झाड आहे. अशा रूपकाच्या कौशल्याने संसाराचं स्वरूप सांगून भगवंतांनी जीवाची जन्म मरण रूप संसाराची येरझार संपवलेली आहे. म्हणजे झाडाच्या रूपकातून या संसाराचं वर्णन करून भगवंताने या जीवनावरती असा काही उपकार केलेला आहे की त्याची जन्म मरण अनर्थ परंपरा या ठिकाणी समाप्त केलेली आहे. म्हणून करुणी संसार वावो स्वरूपी अहंते ठावो हो आवया अध्याव 15. म्हणजे संसाराचं मिथ्यात्व सिद्ध करून अहंतेला ब्रह्मरूपाच्या ठिकाणी स्थान प्राप्त होण्याकरता हा 15वा अध्याय आहे. सारांश काय तर जगन मिथ्यात्वासह जीव ब्रह्मैक्य हा या 15व्या अध्यायाचा मुख्य विषय आहे. 15व्या अध्यायामध्ये जगन मिथ्यात्व हे स्पष्ट केलेले आहे आणि जीव ब्रह्मैक्य हेच व्यक्त केलेलं आहे. मग आता श्री भगवान गीता ग्रंथाच्या पोटी असलेला हा जो चांगला विषय आहे तो संपूर्णपणाने विस्तारपूर्वक सांगणार आहे, तरी सर्व श्रोत्यांनी तो मनापासून ऐकावा. तरी जो अमर्याद आनंदाचा समुद्र आहे, जिला राका म्हणतात, अशा पूर्ण पौर्णिमेचा चंद्र आणि द्वारकेचे राजे भगवान श्रीकृष्णाशी म्हणाले की अरे अर्जुना, या अद्वैत ब्रह्मस्वरूपाच्या घरी येताना जो विश्वाभास म्हणजे अज्ञान कल्पित द्वैत आहे तो समोरून झपाटणाऱ्या वाऱ्याप्रमाणे प्रतिबंध करीत असतो. म्हणजे काय, आपल्या जीव ब्रह्मैक्य स्वरूपाला, आपलं मूळचं स्वरूप काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे. मग या ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत असताना, जीव ब्रह्मैक्य स्थितीला प्राप्त होत असताना सर्वात महत्वाची अडचण काय आहे तर विश्वाचा आभास म्हणजे जगत सत्यत्व प्रतीती. जग खरं वाटणं हेच आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होण्यामध्ये फार मोठा असलेला प्रतिबंध आहे. म्हणे हा जो आड येई विश्वाभास पार्था स्वरूपास गाठू जाता. स्वरूपास स्वतःच्या रूपाला गाठत असताना हा जो विश्वाचा आभास आहे हाच आड येतो. हे विश्व नानात्व म्हणजे अनेकपण, हे द्वैत म्हणजेच आवाढव्य विस्तारलेले जगत आहे आणि याला संसार म्हणतात. जगामध्ये जर आपण पाहिलं तर अनेकत्व दिसतं की नाही, अनेकत्व दिसतं, द्वैत दिसतं. आणि हे अनेकत्व द्वैत म्हणजेच काय तर आवाढव्य विस्तारलेलं जग आहे, म्हणून त्याला संसार असं म्हणतात. मग या प्रस्तुत प्रकरणामध्ये तर हा संसार नसून सर्व बाजूंनी बळावलेला मोठा वृक्षच आहे असं जाण. परंतु हा वृक्ष म्हणजे हे झाड जे आहे इतर सामान्य वृक्षासारखा खाली मुळं आणि वर शाखा असलेला हा वृक्ष नाही, तर हा पुष्कळ वेगळ्या प्रकारचा आहे. आणि म्हणूनच कुणालाही या संसार वृक्षाची मर्यादा सांगता येत नाही. इतर वृक्षांच्या बुडात अग्नीचा किंवा कुऱ्हाडीचा जर प्रवेश झाला
तर त्याचं बूड अग्नीने जाळलं जातं किंवा कुऱ्हाडीने तोडलं तर त्या वृक्षाची वरची वाढ कितीही मोठी असली तरी मुळापासून तुटल्यानंतर तो सहजच शाखा उपशाखांसह उन्मळून पडतो. परंतु तशी या संसार वृक्षासंबंधी गोष्टच कशाला, कारण हा तोडण्याकरता सोपा नाहीच आहे मुळात. अर्जुना, हे सांगताना देखील आश्चर्य वाटतं. असा हा वृक्ष अलौकिक आहे, कारण या वृक्षाची वाढ खाली तोंड असलेली आहे. ज्याप्रमाणे सूर्य हा पृथ्वीपासून किती उंच आहे हे सामान्य बुद्धीच्या माणसाला सांगता येत नाही, पण इतक्या उंच असलेल्या सूर्याच्या किरणांचा समुदाय खाली विस्तारलेला असतो. त्याप्रमाणे हे संसार रूपी झाड वर मुळं आणि खाली शाखांचा विस्तार असलेलं विचित्र झाड आहे. आणि कल्पाच्या शेवटी प्रलयाच्या पाण्याने आकाश जसं बुडवून टाकलेलं असतं, त्याप्रमाणे जगात आहेत नाहीत तितके पदार्थ या एकाच झाडाने व्यापलेले आहेत. किंवा सूर्याचा अस्त झाला असता रात्र जशी अंधाराने गच्च भरून जाते, त्याप्रमाणे हाच एक वृक्ष आकाशभर साकारलेला आहे. पण या वृक्षाचं वैशिष्ट्य असं आहे की एवढा मोठा या वृक्षाचा विस्तार असूनही या वृक्षाला खाण्याकरता, म्हणजे या वृक्षाला वृक्षाचा अनुभव घेण्याकरता, संसाराचा अनुभव घेण्याकरता या वृक्षाला सुखरूपी फळ कधीच लागत नाही, किंवा वास घेण्याकरता म्हणजे अनुकूल भोगरूपी नुसते फूलही कधी लागत नाही. जे काही आहे तो हा केवळ वांझ वृक्षच आहे. म्हणजे संसाराला कोणतंही सुफल नाही असं या ठिकाणी माऊलींना व्यक्त करायचंय. अहो, जिथे फुलच नाही तिथे फळ कशाचं? या वृक्षाचं मूळ वर आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. उलट याचं मूळ वर आहे म्हणूनच हा टवटवीत आहे. कारण ब्रह्म हेच या वृक्षाचं मूळ आहे आणि या वृक्षामध्ये अस्ति भाती प्रिय हा मुळातला ब्रह्मरस व्यापलेला आहे, म्हणून हा संसार वृक्ष टवटवीत आहे. अस्ति आहे, भाती भासतो, जाणवतो आणि प्रिय आनंदरूप वाटतो, अनुकूल वाटतो. हा ब्रह्मरस याच्यामध्ये व्यापला आहे या वृक्षामध्ये. त्यामुळे हा वृक्ष जो आहे ना, हा सातत्याने टवटवीत दिसतो. या वृक्षाचं मूळ वरती आहे हे भगवंताने तर स्पष्ट सांगितलं आहे, परंतु खालीही या वृक्षाला पुष्कळ मुळं आहेत. कागा खाली खाली वाढता हा जाय, तेवी कैशा काय शाखा ह्याच्या, किंवा कोण कैसी खाली मुळे ह्यासी, शाखांची ती कैसी ऊर्ध्वगती. पिंपळ किंवा वडाप्रमाणे हा चहूबाजूने बळावलेला आहे, कारण याच्या पारंब्याच्या आत पुष्कळ डहाळ्या आहेत. त्याप्रमाणे अर्जुना, या संसार वृक्षाला खालीच शाखा आहेत असाही नियम नाही, तर वरच्या भागाकडे देखील शाखांचे जुंबाडे पुष्कळ आणि विकसित झालेले दिसतात. म्हणजे संसार वृक्ष म्हणजे जणू आकाशच पल्लवाकार झाले, किंवा या वृक्षाच्या विस्ताराच्या रूपाने वाराच जणू मांडून ठेवला आहे, किंवा हा वृक्ष म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थांच्या रूपाने प्रकट झालेला आहे. असा हा एक वरमूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट वाढलेला आहे असं जाण.
मग आता या प्रकरणामध्ये या संसाराचा ऊर्ध्व भाग कोणता, जे मूळ म्हणून सांगितलं आहे त्याचं लक्षण कोणतं, या वृक्षाच्या शाखांना खाली मुख असणं, खाली पसरणं हे कशामुळे, आणि त्या शाखा कोणत्या स्वरूपाच्या आहेत, आणि या वृक्षाच्या खाली ज्या मुळा आहेत त्यांचं स्वरूप काय, आणि वर ज्या शाखा आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत. हा जो वृक्ष आहे याला अश्वत्थ असं म्हटलेलं आहे. मग अश्वत्थ अशी याच्या नावाची प्रसिद्धी का आहे, म्हणजे या संसार वृक्षाला अश्वत्थ का म्हणतात, असे जे काही अनेक प्रश्न निर्माण होतात. तर या साऱ्या विषयासंबंधी आत्मवेत्यांच्या परस्परातील मनोरंजक चर्चेमध्ये जो निर्णय केला गेलेला आहे ते सर्वच निर्णय आता चांगल्या प्रकारे तुझ्या अनुभवाला येतील असं मी शंकांची टरफले सोडून विशिष्ट व्याख्यान पद्धतीने किंवा विस्ताराने तुला सांगतो. म्हणजे भगवान अर्जुनाला सांगतायत की मग आता या झाड तर आहे हे तर कळालं, परंतु मग याला अश्वत्थ असं नाव दिलेलं आहे, मग अश्वत्थ नाव का दिलं वगैरे वगैरे जे जे काही अनेक प्रश्न आहेत ना, या प्रश्नांचं उत्तर मी तुला देणार आहे. परंतु कसं आहे ते तर अनेक सज्जनांच्या तत्वज्ञानांच्या संवादामध्ये जे व्यक्त झालेलं आहे आणि ते तुझ्या अनुभवाला चांगल्या प्रकाराने येईल अशा पद्धतीने मी सांगणार आहे. हे भाग्यवान अर्जुना, या विषयाची चर्चा तुझ्या करताच योग्य आहे, कारण तूच या विषयाचा अधिकारी आहेस म्हणून तू ऐक. परंतु श्रवणाकरता अंतःकरणाने संपन्न होऊन सर्वांगांना कान कर हो. म्हणून या आता देई अवधान सर्वांगाचे कान करून या प्रेमरस पूर्ण ऐसे हे भाषण बोलले श्रीकृष्ण यादवेंद्र. असं प्रेमरूपी रसाने पूर्ण भरलेल्या व यादवात श्रेष्ठ असलेल्या त्या श्रीकृष्णाने जेव्हा असं भाषण केलं तेव्हा ते अवधान अर्जुनाच्या रूपाने प्रगट झालं. म्हणजे अर्जुन पूर्ण एकाग्र झाला. अर्जुनाला पाहून अवधान कशाला म्हणतात तर याला अवधान म्हणतात असं दाखवावं अशी स्थिती निर्माण झाली. मग आता देवाने जे निरूपण केलं ते व्यापक अर्थाचं असूनही अर्जुनाच्या श्रोतेपणापुढे कमी पडलंय. एवढा अर्जुनाचा श्रोतेपणा विस्तारला. म्हणजे देवाने निरूपण जे केलं ते व्यापक केलं, पण त्या व्यापक निरूपणापेक्षाही अर्जुनाचं जे ऐकणं आहे श्रोतेपणाचं तो अधिक मोठा होता. त्यामुळे देवाचं निरूपण एक कमी पडलं. अर्जुनाचा श्रोतेपणा एवढा विस्तारला की जणू 10ही दिशांनी आकाशाला आलिंगन देण्याकरता बाहू पसरावेत त्याप्रमाणे अर्जुनाचा श्रोतेपणा विस्तारला. किंबहुना अर्जुनाचं श्रोतेपण किती व्यापक होतं याकरता एक उदाहरण दुसरं दिलंय. कृष्णोक्ती सागर गिळावया साच जणू अगस्तीचं झाला तेथ म्हणून त्या गोष्टी सर्व एका घोटी कैसा तो किरीटी भरूप आहे. एक कथा आहे की या समुद्रामध्ये काही दानव होते. ते दानव या ऋषीमुनींच्या यज्ञ कार्यामध्ये सत्कर्मामध्ये अनेक प्रतिबंध करीत असत. त्यावेळेला त्यांचा संहार केला पाहिजे असं ठरलं, परंतु संहार करण्याचं सामर्थ्य कुणामध्ये नव्हतं, कारण की समुद्रामध्ये लपून राहत होते. काय करावं कळेना. त्यावेळेला कुंभ म्हणजे एका घटापासून ज्यांचा जन्म झालेला आहे अशा अगस्त्य ऋषींची प्रार्थना केल्या गेली आणि अगस्त्यांनी एका आचमनामध्ये म्हणजे एका घोटामध्ये तो संपूर्ण समुद्र पिऊन टाकला आणि मग यांना मारता आलं. तर म्हणून असं म्हणतात की श्रीकृष्णाच्या भाषणरूपी समुद्राला पिऊन टाकणारा हा जणू काही दुसरा अगस्तीच आहे. म्हणूनच श्रीकृष्णाने केलेल्या संपूर्ण व्याख्यानाचा घोट एकदम घेऊ पाहत होता. असं आहे, आचमनामध्ये पाणी किती असावं, माश मात्रम पिबे जलम असा सिद्धांत आहे. उडदाचा दाना
बुडेल इतकंच पाणी त्या आचमनाकरता घ्यायचं असतं. प्यायचं नसतंच, ते चाखायचंच असतं. ब्रह्मतीर्थाने ओठाचा स्पर्श न होऊ देता ते आतमध्ये ढकलायचं आणि ते चाखायचं. आणि त्यापेक्षा अधिक जर पाणी प्राशन होईल तर मदिरा प्राशन केल्याचं पाप लागत असतं. म्हणजे गुरुजी जे सांगतात, डाव्या हाताने उजव्या हातावर पळीभर पाणी घ्या, ते पाणी प्या, अशी कृती 3 वेळेला करा. तर पळीभर पाणी पिल्याने आचमनाचं सुफळ नाही तर मदिरा प्राशनाचं पापच आहे. मग अशा एका आचमनाच्या एका घोटामध्ये ज्याने समुद्र पिऊन टाकला, म्हणजे समुद्र व्यापक आहे, परंतु समुद्राच्या व्यापकपणापेक्षाही यांचं जे काही ग्रहण आहे अगस्त्य ऋषींचं, हे व्यापक ठरलं की नाही. त्याप्रमाणे श्रीकृष्णांचं भाषण हे व्यापक आहे, पण त्यापेक्षाही अर्जुनाचं श्रोतेपण हे अधिक व्यापलं. म्हणून श्रीकृष्णाच्या भाषणरूपी समुद्राला पिऊन टाकणारा हा जणू काही दुसरा अगस्तीच आहे, असं मौलीने त्या अर्जुनाच्या श्रोतेपणाचं वर्णन केलंय. आणि असं असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने केलेल्या संपूर्ण व्याख्यानाचा घोट तो अर्जुन एकदम घेऊ पाहत होता. आणि म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी अशी ती मर्यादा सोडून खवळलेली श्रवणाविषयीची आवड ज्यावेळेला देवाने बघितली, तेव्हा देवाला देखील मोठा संतोष झाला. आणि तो संतोषच अर्जुनावरून ओवाळून त्यांनी टाकला आहे. आता इथनं पुढे भगवान बोलायला सुरुवात करतात. श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. भगवान आता संसार वृक्षाचं वर्णन करतात. भगवान म्हणाले, या श्लोकाचा अर्थ असा की अर्जुना, ज्याचं मूळ वर आहे आणि खाली शाखा आहेत, वेद हे ज्याची पानं आहेत, अशा संसार रूपी अश्वत्थ वृक्षाला श्रुती स्मृती म्हणजे वेद हे अविनाशी असं म्हणतात. आणि जो या वृक्षाला जाणतो तोच वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे. किंबहुना ब्रह्मज्ञानी कोण असतो, तर याविषयी गीतेने ही केलेली अभिनव व्याख्या आहे. साधारणतया जो मंत्रांचा ज्ञाता आहे त्याला मंत्रज्ञानी म्हटलं जातं, जो यंत्राचा ज्ञाता आहे त्याला यंत्रज्ञानी म्हटलं जातं, जो तंत्राचा ज्ञाता आहे त्याला तंत्रज्ञानी म्हटलं जातं. असं आहे की नाही. म्हणजे ज्या ज्या विषयाचा ज्ञाता आहे त्याला त्या त्या विषयाचं ज्ञानी म्हटलं जातं. मग असं जर असेल तर जो ब्रह्मस्वरूपाचा ज्ञाता आहे त्याला ब्रह्मज्ञानी म्हणावं की नाही. पण इथे मात्र गंमत सांगतात की असा असलेला वरती मुळं खाली शाखा असलेला जो अश्वत्थ आहे, या संसार वृक्षाला जो जाणतो तोच खरा ब्रह्मज्ञानी आहे. कारण की संसाराचं यथार्थ स्वरूप कळालं की तद भिन्न, संसार हा मिथ्या आहे, खोटा आहे, कधी झालेलाच नाही हे कळालं की उरलं जे आहे ते केवळ ब्रह्म आहे. म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं. म्हणून एकतर ब्रह्मज्ञान व्हावं, नाहीतर भ्रमाचं तरी ज्ञान व्हावं, संसाराचं तरी ज्ञान व्हावं. दोन्हीपैकी एक झालं तर तो स्वस्वरूपात ज्ञानी ठरतो. म्हणून संसाराला जाणणारा ब्रह्मज्ञानी ही गीतेची असलेली अभिनव व्याख्या आहे. असो, मग आता यावर स्वामीजींनी केलेलं जे व्याख्यान आहे त्याचा विचार आपण करू. मग म्हणे पार्था, ब्रह्म जे का साचे, तेची ऊर्ध्व ह्याचे ऐसे जाण. जया ब्रह्मा लागी ऐसे ऊर्ध्वपण, यावया कारण हाची वृक्ष. म्हणजे भगवान अर्जुनाला म्हणतात, ते ब्रह्म जे आहे ना तेच या संसार वृक्षाच्या वर आहे. आणि ज्याचा वरपणा या वृक्षाच्या सापेक्षच आहे असं विचारांती कळतं. त्या ब्रह्माचा वरपणा हा देखील या वृक्षाच्या सापेक्षच आहे. आपल्याला नंतर लक्षात आलं. ब्रह्माला ऊर्ध्वपण येण्याकरता कारण कोण आहे? हाची वृक्ष, हा संसार वृक्षच आहे. एरवी
ज्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ऊर्ध्व, मध्य किंवा अधः असा भेद नाही, कारण ते अद्वितीय व्यापक आहे, असा ज्याच्याविषयी सर्व वेद, शास्त्र आणि पुराण इत्यादिकांची एक वाक्यता आहे. किंवा जो नाद कानाला विषय न होताही अंगाने म्हणजे स्वरूपाने संपन्न आहे, म्हणजे सत्तारूप आहे. जो सुगंध नाकाने वास घेण्यास अशक्य असला तरीही स्वरूपाने सत्तारूप आहे. जो आनंद मैथुना वाचूनही स्वरूपतः सत्तारूप आहे. तात्पर्य काय की या दृष्टांतांप्रमाणे परमात्मा जो आहे हा त्रिपुटी वाचूनही, हे बघा, ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी, द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी, प्रमाता प्रमेय प्रमाण ही त्रिपुटी, सर्व जगत जर आपण पाहिलं तर अशा त्रिपुटीने युक्त आहे. भोक्ता भोग्य भोग त्रिपुटीच आहे, परंतु तो परमात्मा जो आहे हा अशा पद्धतीच्या कोणत्याही त्रिपुटी वाचूनही अव्यवहार्य स्थितीमध्ये म्हणजे स्वरूपाने सत्तारूप आहे. म्हणजे ही त्रिपुटी नसताना देखील तो मात्र आहे, त्याचं अस्तित्व मात्र असतच. पाहत्या वाचून पाहणे साचार असे अगोचर इंद्रियाचे. पाहणाऱ्या वाचूनही पाहणं असं इंद्रियांना जे अगोचर आहे, म्हणजे इंद्रियांच्या टप्प्यात जे येणार नाही परंतु सत्तारूप आहे, असं ते परब्रह्म आहे. किंबहुना ज्यांना या ब्रह्माचं ज्ञान आहे त्यांना ते अलीकडे व ते नाही त्यांना ते पलीकडे अशा पद्धतीच आहे. ज्यांना ब्रह्माचं ज्ञान आहे त्यांना ते ब्रह्म अलीकडे, ज्यांना ते ब्रह्माचं ज्ञान नाही त्यांना ते पलीकडे. आणि ते असलेल्यांना ज्ञान पुढे आहे आणि नसलेल्यांना मागे आहे. किंवा इंद्रिय व ज्ञानाला विषय होत नसतानाही ते प्रत्यक्ष आहे. म्हणजे काय, ते मुळामध्ये ब्रह्मस्वरूप जे आहे ना हे अवाच्यच आहे, हे आपल्याला लक्षात घेता येतं. निश्चित काही सांगता येत नाही, पण आहे हे मात्र निश्चित आहे. म्हणून याला उदाहरण देतात, माया उपाधीचा कल्पिता संबंध जया नित्यशुद्ध ब्रह्मा ठाई नामरूपाधिक प्रपंच विस्तार भासे निरंतर धनुर्धरा. म्हणजे रत्नाचे अलंकार तयार करताना रत्नाला विशेष चमक यावी म्हणून त्याच्या खाली मीना वगैरे घालतात, त्यालाच वोपसरा असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे अव्यवहार्य असलेल्या ब्रह्माला, ज्याच्या संबंधाने कोणताही व्यवहार करता येणं शक्य नाही, अशा त्या अव्यवहार्य ब्रह्माला व्यवहार्यता येण्याकरता जगत कारणत्वादी उपाधीचा दुसरा वोपसरा घातला असता ज्याला नामरूपांचा व्यवहार प्राप्त होतो. म्हणजे मुळामध्ये ते ब्रह्म कसं आहे तर अव्यवहार्य आहे, परंतु त्याच्या ठिकाणी जगत कारणत्व इत्यादी उपाधीचा मीना घातला की मग त्याच्या ठिकाणी नामरूपांचा व्यवहार येतो. मग रूपही त्याला प्राप्त होतं आणि नामही प्राप्त होतं. ह्या ओव्या ज्या आहेत ना किंवा हे जे अभंग आहेत ते मुळामध्ये खूप चिंतन करण्यासारखे आहेत. यावरती स्वतंत्र निरूपण ज्या वेळेला असेल त्यावेळेला तात्विक दृष्टीने यांचं चिंतन करणं हे फार उत्कृष्ट आहे. असो, पुढे असं सांगतात, ज्ञातृज्ञेया वीण केवळ जे ज्ञान सूक्ष्म नभाहून सुखपूर्ण कार्यना कारण एक नाजे तुझे जाणे आपणाजे आपणची. तर पैकी 132 क्रमांकाचा जो अभंग आहे त्याचं चिंतन असं आहे,
ज्ञातृज्ञेयाविण म्हणजे जाणणारा आणि जे जाणायचं आहे, जाणणारा ज्ञाता आणि जे जाणायचं आहे त्याला ज्ञेय म्हणायचंय. मग ज्ञातृ आणि ज्ञेया वाचून म्हणजे जाणणारा आणि जाणावयाचं ह्या भेदा वाचून असलेलं जे केवळ ज्ञान आहे. बघा आता, ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय आणि ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय. तर यांच्या वाचून जे केवळ ज्ञप्तिमात्र ज्ञान आहे ते ब्रह्म आहे. जे सुब्रह्म सुखाने परिपूर्ण आहे आणि जे ब्रह्म गगन गाळीव आहे म्हणजे ते इतकं सूक्ष्म आहे की जणू आकाशरूपी वस्त्रातून गाळून घेतलेलं आहे. आपण काही गोष्टी चाळणीने चाळतो. पाण्यासारखा अत्यंत पातळ पदार्थ हा आपण वस्त्राने पण गाळतो, परंतु हे ब्रह्म म्हणजे जणू काही आकाशरूपी वस्त्रातून गाळून घेतलेलं आहे. हे ब्रह्म कसं आहे, जे कूटस्थ आणि नित्य असल्यामुळे कुणाचं कार्य नाही आणि असंग व अविकारी असल्यामुळे कुणाचं कारणही नाही. जे भेदशून्य असल्यामुळे ज्याला दुसरं कोणीही सजातीय किंवा विजातीय नाहीये आणि तसंच दुसरेपणाच्या सापेक्ष असलेला एकपणाही ज्याच्या ठिकाणी नाहीये, जे आपणच आपल्याला एकुलतं एक आहे असं ते ब्रह्म आहे. जाण म्हणजे काय, आपल्याकडे अंक आहे बघा, 1 2 3 असं. तर एक अंक कसा आहे, 2च्या सापेक्ष आहे. 2 अंक हा 1च्या म्हणा किंवा 3च्या सापेक्ष आहे. परंतु ज्या ठिकाणी सापेक्षता पूर्णपणे निरस्त झालेली आहे असे त्या सापेक्षते वाचून असलेलं केवलत्व, एकुलते एकत्व हे ब्रह्माच्या ठिकाणी नांदत. आणि अशी जी सत्य वस्तू आहे, असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म, ती सत्य वस्तू या वृक्षाचं ऊर्ध्व म्हणजे उत्कृष्ट अधिष्ठान आहे. ऊर्ध्व अधश्चोर्ध्वम प्रसृतास्तस्य असं म्हणलेलं आहे ना. काय ऊर्ध्वमूलम अधशाख. तर ऊर्ध्व या शब्दाचा अर्थ उत्कृष्ट अधिष्ठान आहे. आणि मूळ, आणि त्या मुळाने या वृक्षाचा जो पहिला मूळ धारण केला तो कसा आहे, तर तरी माया ऐसी ख्याती. माया हेची मूळ वृक्षाचे ह्या साच बोलती उगाच परी ऐसे. वांझेची संतती वर्णोनिया काय लटकीच होय तैसी माया. या वृक्षाचं मूळ काय, तर माया हे या वृक्षाचं मूळ आहे. तिचं नावच काय आहे, माया, जी नाही. म्हणजे परमार्थ सत्तेने जी नसतानाही जिला व्यावहारिक सत्तेने अस्तित्व आहे अशी ती माया. माया या नावाने जिची प्रसिद्धी आहे ती. आणि या मायेचं वर्णन करणं म्हणजे कसं आहे, वांझेच्या संततीचं वर्णन जसं करावं तसं हिचं वर्णन आहे. वांझेच्या संततीचं वर्णन कसं लटकं आहे, खोटं आहे, तसं या मायेचं स्वरूप, मायेचं वर्णन हे देखील लटकच आहे. ही माया कशी आहे, तर तिचं वर्णन करतात, तैसी सतना असत होय. जे विचाराचे नामनस आहे ऐसिया परीची आहे अनादी म्हणते. माया आहे ऐसे जरी म्हणू जावे तरी नाश पावे ज्ञान बळे. नाही ऐसे जरी करू अनुमान तरी निर्मी कोणा आघवे. हे फार गमतीची माया आहे. किंबहुना माया ही नेहमी गमतीचीच असते. ब्रह्मज्ञानाने ती बाधित होते म्हणून तिला सतही म्हणता येत नाही. आपण मागे याचा विचार करून आलेलो आहे. आणि जगत कार्य निर्माण करते आणि त्या रूपाने भासते म्हणून तिला असतही म्हणता येत नाही. आणि जी ब्रह्मविचाराचे नावही सहन करत नाही आणि विचारापुढे, ब्रह्म विचारापुढे, ज्ञानापुढे ती टिकत नाही, अशा प्रकारची जी आहे ती माया आहे आणि तिला अनादी असं म्हणतात. म्हणून माया कशी आहे तर या संदर्भामध्ये एक चिंतन असं दिलेलं आहे. सन्नाप्य सन्नाप्य भयात्मिकानो
सांगाप्यनंगाप्यभयात्मिकानो भिन्नाप्यभिन्नाप्यभयात्मिकानो महाद्भुता निर्वचनीय माया. तिला सांगही म्हणता येत नाही, निरंगही म्हणता येत नाही. तिला सतही म्हणता येत नाही, तिला असतही म्हणता येत नाही. ब्रह्मस्वरूपाहून तिला भिन्नही म्हणता येत नाही आणि अभिन्नही म्हणता येत नाही. अशी अत्यंत अद्भुत आणि अनिर्वचनीय स्वरूप असलेली ती माया आहे. पण ही कशी आहे? अनादी आहे. आणि ही माया म्हणजेच जी का विपरीत ज्ञानाची दीपिका, चित्राची भूमिका भवरूप होय, जी आकाश जगद्रूपी घना पेटीच की नाना शक्तींची जी. ही माया म्हणजे संसार वृक्षाचं बीज आहे, जी संसार विस्ताराची आधारभूमी आहे. आणि जणू ही ब्रह्मज्ञानाची मशाल प्रज्वलित झालेली आहे. जी माया ब्रह्माच्या ठिकाणी आवरण निर्माण करणे, जगत विक्षेपाची उत्पत्ती करणे, म्हणजे जगत सत्य आहे असं भासवणे, जगातील पदार्थ भोग्य आहेत असं प्रतीतीस आणून देणे, देह म्हणजे मी आहे, मी करता आहे, स्त्री पुत्रादी माझे आहेत असा अध्यास निर्माण करणे, अशा अनेक ठेवण्यांची जणू काही पेटीच आहे, जी जगदरूपी आभाळ राहण्याचं आकाश आहे आणि जी विश्वातील अनंत आकाशरूपी वस्त्राची घडी आहे. म्हणजे या मायेमुळेच काय काय होतं? जग खरं वाटतं, जगातील पदार्थ भोग्य आहेत असं वाटतं, देह म्हणजेच मी आहे असं वाटतं, मी करता आहे, भोगता आहे असं वाटतं, स्त्री पुत्रादी माझे आहेत असं वाटतं. हे सगळे अध्यास जे निर्माण होतात, हे कुणामुळे निर्माण होतात? तर या मायेमुळे निर्माण होतात. आणि हे जगदरूपी आभाळ, म्हणजे जगाला आकाश म्हटलंय का? व्यापक आहे ना, जग एक फार मोठं आहे, अवाढव्य आहे. मग असं अवाढव्य असलेलं जे जगदरूपी आकाश आहे, ते राहण्याचं जे ठिकाण आहे, म्हणजे या जगातापेक्षाही जी व्यापक आहे अशी ती माया आहे. ती माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी जशी नाहीच अशा स्वरूपाने आहे. मग माया आहे आणि नाही या विरोधाचा परिहार कसा? तर सांगतात की ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी ही माया प्रातिभासिक सत्तेने असते, कल्पित संबंधाने असते व बद्ध पुरुषाच्या दृष्टीने आहे अशा पद्धतीची आहे. परंतु पारमार्थिक सत्तेने, संयोग किंवा समवाय संबंधाने व जीवनमुक्ताच्या दृष्टीने ती मात्र नाहीच अशा पद्धतीची आहे. मग विश्वाच्या रूपाने काय दिसते? तर ब्रह्मवस्तूची प्रभाच विश्वाच्या रूपाने दिसते किंवा विश्वाच्या रूपाने प्रगट होते. म्हणून माऊलींनी असं म्हटलेलं आहे, जगत वस्तू प्रभा. जगत हे वस्तूची प्रभा आहे. तो फार सुंदर विचार या ठिकाणी व्यक्त होतो. असो, जेव्हा आपल्याला झोप आलेली असते तेव्हा ती आपल्यालाच जशी मूढ करते किंवा काजळी ही जशी दिव्यापासूनच निर्माण होते आणि दिव्याच्या प्रकाशाला मंदपणा आणते, किंवा आता मूळ ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी दिलेली आहे, जी ओवी स्वामीजींनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये अनुवाद करण्याकरता टाळलेली आहे. स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी, नेदिला चेववूनी वेगी, आलिंगिने वीण आलिंगी सकामू करी. ही ओवी जी आहे स्वामीजींनी अनुवादामध्ये वगळलेली आहे, पण मूळ ज्ञानेश्वरीमध्ये असल्यामुळे किंवा काही प्रतींमध्ये असल्यामुळे त्याचा थोडासा विचार मांडून जातो
की ज्याप्रमाणे एखादी तरुण स्त्री आपल्या प्रियकरापुढे निजलेली असताना प्रियकराला एकदम स्वप्नातच जागा करून त्याला वस्तुतः आलिंगन न देताही आलिंगन देते आणि त्याला भोगाची इच्छा निर्माण करते. म्हणजे वस्तुतः त्या ठिकाणी आहे का ती नाही, पण नसतानाही त्याच्या ठिकाणी इच्छा तर निर्माण करते की नाही, असताना इच्छा नाही, नसताना इच्छा निर्माण करते. हे जसं आहे त्याप्रमाणे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी आश्रित रूपाने असलेली ही माया आपल्याच आश्रयाच्या ठिकाणी नेणतेपणा आणते आणि स्वाश्रय ब्रह्माच्या ठिकाणी आवरण निर्माण करून या ब्रह्मालाच विषय करते. ती मायाच्या संसार वृक्षाचं पहिलं मूळ आहे. म्हणजे आता या ठिकाणी माया ही ब्रह्माश्रया आहे आणि ब्रह्मालाच विषय करणारी आहे असा सिद्धांत या ठिकाणी व्यक्त झालेला आहे. बस आता इथपर्यंतचा विचार जो आहे हा आपण पाहून जवळपास 1 तास 38 मिनिट झालेले असल्यामुळे थांबूया आणि उद्यापासून थोडंसं मायेचं स्वरूप, माया ही ब्रह्माश्रया ब्रह्मविषया आहे की जीवाश्रया ब्रह्मविषया की ब्रह्माश्रया जीवविषया आहे, या संबंधातला थोडासा विचार जाणून लक्षात घेऊन पुढील विचार आपण करणार आहोत. तैसी आत्मरूपी माया झाली जाण, झाकी टाकी झाकोळून आत्मरूपा आपुला आपण पडे जो विसर, मूळ ते साचार वृक्षाचे ह्या. तीच माया ह्या वृक्षाचं मूळ आहे. इथपर्यंतचा विचार झाला. 150 क्रमांकाच्या अभंगापर्यंत आजचा विचार हा पूर्ण झालेला आहे. असो, आजची वाङ्मयीन झालेली सेवा स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर. ओम राम कृष्ण हरी.